मोदीजी यांच्या नेतृत्वात अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी मांडलेलं बजेट हे महत्वाकांक्षी व आत्मविश्वासाने भरलेले आत्मनिर्भर भारताचे बजेट आहे असं मी याचं वर्णन करू इच्छितो। अतिशय संक्रमणाच्या परिस्थितीमध्ये प्रचंड मोठी आव्हानं समोर असताना एक भलं मोठं डेफिसिट लॉकडाऊनमुळे उभं राहिलं असताना त्याचा कुठलाही परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ न देता अर्थव्यवस्थेला अधिक चालना कशी मिळेल याचाच प्रयत्न या बजेटच्या माध्यमातून झालेला आपल्याला पाहायला मिळाला आणि विशेषतः 6 क्षेत्रांवर या बजेटने फोकस केलाय। आरोग्य, आर्थिक सुधारणा आणि पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक विकास, मानव संसाधन, त्याचप्रमाणे नाविन्यता, संशोधन आणि विकास आणि मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्झिमम गव्हर्नन्स या 6 सूत्रांवर मुळात हा अर्थसंकल्प या ठिकाणी खऱ्या अर्थानं तयार करण्यात आलाय। विशेषतः विविध तरतुदींसोबत सगळ्यात महत्त्वाचं भारताचं जे शेतीचं क्षेत्र आहे, कृषीचं क्षेत्र आहे, या क्षेत्रातली आर्थिक तरतूद ही 2013-14च्या तुलनेत या अर्थसंकल्पामध्ये 5 पटींनी वाढली आहे। 5 पटींनी 13-14ला जी काही आर्थिक तरतूद होती त्याच्या तुलनेत 5 पटींनी वाढलेली आपल्याला आर्थिक तरतूद दिसते। एवढंच नाही तर जे लोक हे सरकार कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करणार आहे असं म्हणत होते त्यांची तोंड बंद करणारा हा अर्थसंकल्प आहे। याचं कारण या अर्थसंकल्पाने कृषी उत्पन्न बाजार समित्या मजबूत करण्याकरता मोठ्या प्रमाणात वित्तीय व्यवस्थेची उपलब्धता करून दिलेली आहे। एवढंच नाही तर स्वतः वित्तमंत्र्यांनी एमएसपीचे जे आकडे दिले आहेत त्यातनं एमएसपी बद्दल ओरडणाऱ्या विरोधकांना आरसा दाखवण्याचं काम त्यांनी केलं आहे। गव्हाच्या संदर्भात 13-14 मध्ये गव्हाचा एमएसपी दिला होता 33,000 कोटी, तो यावर्षी दिलाय 75,000 कोटी, म्हणजे दुपटीपेक्षा जास्त। तांदूळाचा 63,000 कोटी दिला होता, तो आता झालाय 1,72,000 कोटी, दुपटीपेक्षा जास्त। डाळींचा होता केवळ मात्र 236 कोटी, तो आता एमएसपी दिलेला आहे 10,000 कोटी। 236 कोटी आणि 10,000 कोटी म्हणजे किती पटीचा फरक आहे मला देखील सांगता येणार नाही, एवढं माझं गणित पक्क नाही। कापूस दिला होता 90 कोटी, दिल्यात 25,000 कोटी, म्हणजे हमी भावाच्या संदर्भात शेतकऱ्याच्या मनामध्ये जो संभ्रम तयार करण्याचं काम सुरू होतं या आकडेवारीतनं स्पष्ट होत आहे की गेल्या सरकारच्या तुलनेत शेतकऱ्यांना दुपटीपेक्षा जास्त हमी भाव या सरकारच्या माध्यमातून प्रत्यक्ष देण्यात आलाय। एवढंच नाही तर कृषी क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांकरता विशेषतः ज्याचं डायरेक्ट बेनिफिट शेतकऱ्याला होईल त्या मायक्रो इरिगेशन सिस्टीम करता 10,000 कोटी रुपयाची अभूतपूर्व तरतूद करण्यात आली आहे, जी आतापर्यंतच्या इतिहासातली सर्वात जास्त आहे आणि मागील वेळेसपेक्षा ती दुप्पट आहे। त्याचा शेतकऱ्यांना विशेष फायदा या ठिकाणी होईल। फिशिंग हार्बर्स असतील, डेअरी असेल, पोल्ट्री असेल किंवा गोट्री असेल, या सगळ्यांकरता प्रचंड मोठी तरतूद ही या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की 16 लाख कोटी रुपयाचं ऋण हे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्यासोबत इमर्जन्सी ऋण 30,000 कोटी रुपयाचं हे उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि एकूण जर आपण बघितलं
तर ग्रामीण पायाभूत सेवा क्षेत्र जे आहे, या ग्रामीण पायाभूत सेवा क्षेत्राकरता 40,000 कोटी रुपयाची अतिरिक्त अशा प्रकारची तरतूद त्या ठिकाणी ठेवण्यात आली आहे, ज्यातनं मोठ्या प्रमाणात ग्रामीण पायाभूत सेवा क्षेत्र हे विकसित होणार आहे. एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा कामगारांकरता घेण्यात आलेला आहे. आतापर्यंत विविक्षित कामगारांनाच केवळ त्या ठिकाणी किमान वेतन उपलब्ध होतं. आता सर्व प्रकारच्या कामगारांना किमान वेतन उपलब्ध होणार आहे. प्लॅटफॉर्म कामगारापासून फुटपाथ कामगारापर्यंत प्रत्येकाला किमान वेतन उपलब्ध होणार आहे आणि प्रत्येकाला सामाजिक सुरक्षा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे असंघटित क्षेत्रात काम करणारा जो देशातला मजूर आहे, हा आता संघटित क्षेत्रात जे काही बेनिफिट मिळतात त्या सगळ्या सुविधा आता त्याला मिळणार आहेत. मला असं वाटतं की देशाच्या इतिहासात कामगारांकरता घेतलेला हा सर्वात क्रांतिकारी निर्णय आहे की ज्यातनं मोठ्या प्रमाणात गरीब कामगारांचं भलं हे त्या ठिकाणी होणार आहे. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की कोरोनाच्या नंतर हेल्थ सेक्टरचं स्ट्रेंथनिंग हे अत्यंत महत्त्वाचं आहे. भारताने दाखवून दिलं आहे की जगाच्या 20% आपली लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येला वाचवण्याकरता माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वात कशा प्रकारे उत्तम काम हे या देशामध्ये झालं आणि आता तेच पुढे नेण्याकरता आपली संपूर्ण हेल्थ सिस्टीम स्ट्रेंथन करण्याकरता जवळजवळ त्याच्यावरचं स्पेंडिंग, त्याच्यावरचा खर्च 131% वाढवण्याचा निर्णय झाला आहे. आणि त्याच्यामध्ये प्रधानमंत्री स्वास्थ्य योजना जी आहे, या योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये 28,000 प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहेत हे अत्याधुनिक करण्यात येणार आहे, ज्यातनं ग्रामीण आणि शहरी भागामध्ये हेल्थ केअरची जी व्यवस्था आहे ही व्यवस्था अतिशय स्ट्रेंथन होईल आणि अतिशय स्वस्त आणि किफायती पण त्याचवेळी आधुनिक अशा प्रकारची हेल्थ केअर सिस्टीम ही गरीब माणसाला आणि मध्यमवर्गीयाला त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि याकरता खूप मोठ्या प्रमाणात निधी हा उपलब्ध करून दिला आहे. यासोबत पिण्याच्या पाण्याकरता आतापर्यंत जल जीवन मिशन हे ग्रामीण होतं, आता शहरी देखील केलं आहे. प्रत्येक घरी नळाचं स्वच्छ पाणी याकरता 2,80,000 कोटी रुपयाची तरतूद ही या अर्थसंकल्पातनं केली आहे, ज्यातनं मोठ्या प्रमाणात लोकांना फायदा होणार आहे. या अर्थसंकल्पाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर जर आपल्या अर्थव्यवस्थेला चालना द्यायची असेल आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती करायची असेल तर सर्व अर्थतज्ञ सांगत होते की किती अडचण असली तरी इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग, पायाभूत सुविधांवरचा खर्च कमी करू नका. आणि सगळ्यांना भीती होती की जे लॉकडाऊनचं डेफिसिट उभं राहिलंय त्याचा सरळ परिणाम हा पायाभूत सुविधांवरच्या खर्चावर होईल. पण सरकारने अतिशय बोल्ड स्टेप उचलली आणि पायाभूत सुविधांवर अभूतपूर्व स्पेंडिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जवळजवळ 5.5 लाख कोटी रुपये. हे काय जास्त आहेत तर आपण 13-14चं बजेट बघितलं तर साधारण 1 लाख कोटी रुपये आपण खर्च करत होतो. 5.5 लाख कोटी रुपये हे इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंगवर खर्च करायचे ठरवले आहेत, ज्यामध्ये रोड्स असतील, ज्याच्यामध्ये रेल्वे असेल, ज्याच्यामध्ये मेट्रो असेल, ज्याच्यामध्ये अफोर्डेबल हाऊसिंग असेल, अशा विविध गोष्टी तयार होत आहेत. आणि एवढंच नाही तर याच्याकरता एक स्पेशल पर्पज व्हेकल तयार होत आहे, ज्या स्पेशल पर्पज व्हेकलला फर्दर 5 लाख कोटी लेंडिंगचे अधिकार असणार आहे. ज्यावेळेस ते 5 लाख कोटी लेंडिंग करतील त्यातनं 10 ते 12 लाख कोटी रुपयाचे प्रोजेक्ट हातामध्ये घेता येतील. अशा प्रकारची एक प्रोजेक्टची पाईपलाईन तयार करण्यात आली आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांमध्ये हे इन्व्हेस्टमेंट झाल्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेला तर चालना मिळेलच, पण प्रचंड मोठी रोजगार निर्मिती या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय महत्वाकांक्षी अशा प्रकारचं बजेट आहे. मग अर्बन ट्रान्सपोर्टेशनचा विषय असो की वेगवेगळे विषय, आणि याच्यासोबत डायव्हेस्टमेंट आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधनं परिचालन करण्याच्या संदर्भातला जो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, जर आपण
या दोन्हीचा एकत्रित विचार केला तर यातनं किमान पुढच्या काही वर्षामध्ये वर्ष 2 वर्षामध्ये 1 कोटी रोजगाराच्या संधी तयार होतील। त्यामुळे हा जो काही या ठिकाणी हे जे काही हातात मेजर्स घेतलेले आहेत याचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे तर पॅन्डेमिकमुळे जे काही रोजगाराच्या संदर्भातल्या अडचणी तयार झाल्या होत्या त्या अडचणी दूर होऊन नवीन जवळजवळ 1 कोटी रोजगाराच्या संधी या माध्यमातून तयार होतील। अशा प्रकारचं हे एकूण इन्व्हेस्टमेंटचं आणि डायव्हेस्टमेंटचं आणि त्याच्यात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून एक व्यवस्था ही सरकारच्या माध्यमातून उभी करण्यात आली आहे। विशेषतः शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी ही न्यू एज्युकेशन पॉलिसी पूर्णपणे त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करण्याकरता पहिल्या टप्प्यामध्ये 15,000 शाळा संपूर्ण आधुनिक करून त्यातनं न्यू एज्युकेशन पॉलिसीची सुरुवात करण्यात येणार आहे। त्यासोबत आमच्या आदिवासी विभागामध्ये 750 एकलव्य विद्यालय आणि त्याची किंमत 20 कोटीहून 38 कोटी आणि 48 कोटी करण्यात आली आहे ते सुरू करण्यात येणार आहेत आणि 100 सैनिकी शाळा सुरू करण्यात येणार आहेत। आणि एवढंच नाही तर हायर एज्युकेशन काउन्सिल ही एक अत्यंत महत्वाची काउन्सिल जी आहे ही देखील या ठिकाणी सुरू होणार आहे। सगळ्यात महत्वाचं असं आहे की राज्यांचं स्पेंडिंग वाढलं पाहिजे याकरता त्यांना जीएसडीपीच्या 4 ते 5% म्हणजे आतापर्यंत 1.5% 2% त्यांना आपण अलाउ करायचो। राज्यांना त्यांच्या जीएसडीपीच्या 4 ते 5% हे या ठिकाणी ऋण घेण्याची परमिशन मिळाल्यामुळे त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग वाढू शकेल आणि त्याकरता ऍडिशनल त्यांना मदत करण्याचा देखील निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। याचा सगळ्यात मोठा फायदा महाराष्ट्राला होईल कारण महाराष्ट्राचा जीएसडीपी हा सर्वात मोठा आहे आणि त्यामुळे त्याच्या 4 ते 5% परवानगी मिळाल्यामुळे आणि ऍडिशनल ऍक्सेस टू फंड्स मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक या ठिकाणी करता येईल। यासोबत सगळ्यात महत्वाचं असं आहे की टॅक्स टेररिझम हे पूर्णपणे संपवण्याचं काम या बजेटने केलं आहे। टॅक्स कंप्लायन्स वाढवलाय म्हणजे टॅक्सचा बेस 2 कोटीवरून आता 6 कोटीवर गेला आहे पण त्याचवेळी टॅक्स एजन्सीजचं जे टॅक्स टेररिझम आहे ते मात्र पूर्णपणे संपवण्याच्या दृष्टीनं फेसलेस अशा प्रकारची सिस्टीम अस्तित्वात आली आहे। ती अजून स्ट्रेंथन करण्याचं आणि किती मागे जाता येईल या संदर्भात देखील काही महत्वाच्या तरतुदी केल्या आहेत। 75 वर्षाच्या वयाच्या वरच्यांकरता आणि पेन्शनर्स करता त्या ठिकाणी टॅक्स कंप्लायन्स नील करण्यात आलाय ही देखील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे। यासोबत यावर्षी फिस्कल डेफिसिट जे आहे हे 9.5% जाणार आहे जे अभूतपूर्व आहे। याचं कारण लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात स्पेंडिंग झालंय। स्पेंडिंग कुठेही कट आपण केलं नाही पण त्यासोबत जी काही आवक होती ती कमी आहे पण ते पुढच्या वर्षी 6.8% पर्यंत आणि 3 वर्षांमध्ये 5% आत आणण्याचा निर्णय करण्यात आलाय। एक अजून महत्वाचा मुद्दा आहे की 35,000 कोटी रुपये व्हॅक्सिनेशन करता ठेवण्यात आले आहे जी देखील मला असं वाटतं एक अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारची बाब आहे। एक गोष्ट अजून मला प्रामुख्याने सांगावीशी वाटते की मागच्या काळामध्ये नाशिक शहराकरता निओ मेट्रोचा प्रकल्प आम्ही केंद्र सरकारकडे बनवून पाठवला होता। एक नवीन संकल्पना होती जी संकल्पना केंद्र सरकारने केवळ स्वीकारली नाही ती नाशिक करता मंजूर देखील केली। जवळजवळ 2,900 कोटी 3,000 कोटी त्याच्याकरता केंद्र सरकारने मंजूर देखील केले पण ही महाराष्ट्रातनं पाठवलेली संकल्पना ही आता देशात राबवण्यात येणार आहे। ज्या शहरांमध्ये लोकसंख्येमुळे फुल फ्लेज मेट्रो जी आहे ही मेट्रो फिजिबल होत नाही त्या ठिकाणी ही निओ मेट्रो जी आहे ती त्या ठिकाणी लागू करण्यात येणार आहे। त्यातनं मेट्रोचं जाळं अनेक शहरांमध्ये जाणार आहे आणि याची सुरुवात नाशिकपासून होते ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। त्याचसोबत आमच्या सरकारने त्या काळात नागपूरचा मेट्रो फेज 2 पाठवला होता त्यालाही मान्यता देण्यात आली आहे। मी याकरता केंद्र सरकारचे अतिशय मनापासून आभार मानतो। सर या बजेटवर अशोक चव्हाण असतील किंवा संजय राऊत यांनी टीका अशी केली की भांडवलदारांना मदत करण्याचा हा संकल्प आहे आणि नाशिक आणि नागपूरमध्ये मेट्रो प्रकल्पांना जो निधी देण्यात आलेला आहे
इथं तुमची सत्ता आहे म्हणून हा निधी दिलाय, अशा पद्धतीची टीका आहे. पहिली गोष्ट, त्यांनी जी प्रतिक्रिया दिली ती बजेट सादर व्हायच्या आधीच त्यांनी लिहून ठेवली होती, तीच त्यांनी वाचून दाखवली किंवा म्हणून दाखवली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेत काहीच नवल मला वाटत नाही. नागपूर आणि नाशिकच्या संदर्भातले प्रस्ताव हे आमचं सरकार असतानाच गेले होते, त्यानंतर कुठलेही प्रस्ताव गेलेले नाहीत. नव्हे तर या सरकारने नाशिकच्या प्रस्तावाला 1 वर्ष उशीर लावला. नाशिकच्या प्रस्तावाच्या संदर्भात केंद्र सरकारने काही कंप्लायन्स मागितले होते, ते कंप्लायन्स पाठवायला 8 महिने लावले, म्हणून नाशिकचा प्रस्ताव या ठिकाणी लेट झालाय. आणि दुसरं, या सरकारने पहिले उत्तर हे दिलं पाहिजे, तुमच्या मुंबई मेट्रो 3 करता 50% पैसे केंद्र सरकारने दिले आहे, तुम्हाला 85% लोन जायकाचं दिलेलं आहे, आणि त्या मेट्रोला तुमच्या निर्णयामुळे आरेचं कारशेड हे त्या ठिकाणी रद्द केल्यामुळे 2021 साली जी मेट्रो होणार होती आता 2024 पर्यंत देखील होणार नाही. अशा प्रकारचा खोडा हा मुंबईच्या प्रकल्पांमध्ये तुम्ही टाकल्यानंतर कुठली फायनान्सिंग एजन्सी तुम्हाला पैसे देईल हा सवाल या ठिकाणी उभा होतो. गुजरातमधल्या गिफ्ट सिटींना सवलतींची खैरात वाटली बजेटमध्ये, असा आरोप शिवसेनेने केला आणि मुंबईसाठी मात्र फार काही बजेटमध्ये नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. पहिली गोष्ट अशी आहे की काही राज्यांमधल्या काही प्रोजेक्टचा उल्लेख करण्यात आलेला आहे, सगळ्या प्रोजेक्टचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र आपण फाईन प्रिंटमध्ये गेल्यानंतर लक्षात येईल इतक्या मोठ्या प्रमाणात तरतुदी सगळ्याच राज्यांना त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. आणि खरं तर गिफ्ट सिटी ही गुजरातमध्ये झाली, याचं पाप जर कोणाचं असेल तर ते काँग्रेस राष्ट्रवादी सरकारचं पाप आहे. कारण त्यांच्याच सरकारने गिफ्ट सिटी मुंबईचा प्रस्ताव हा 2006 सालापासून असताना 2012 साली गुजरातची गिफ्ट सिटी ही तेव्हाचे माननीय मनमोहन सिंगजी जे पंतप्रधान होते त्यांच्या सरकारने मंजूर केली आहे. विरोधकांकडून आरोप एक होतोय की 5 राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भरभरून त्या 5 राज्यांना देण्यात आले, वेस्ट बंगाल असेल, केरळ असेल आणि इतर काही. आणि त्याचबरोबर दुसरा याला लागून एक प्रश्न आहे की महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आहे म्हणून केवळ 3च म्हणजे महत्वाचे प्रकल्प आहेत त्यांना निधी मिळालाय, असा आरोप देखील महाविकास आघाडीकडून होतोय. दोन्ही प्रश्नांना कसं उत्तर द्याल? मी पुन्हा एकदा सांगतो की काही राज्यांचा उल्लेख झालाय. आता उत्तर प्रदेशचं नावच घेतलं नाही, आमचं सरकार आहे. मध्य प्रदेशचं नावच घेतलं नाही, आमचं सरकार आहे. म्हणून काय त्या ठिकाणी काहीच दिलं नाहीये का? तर काही विविक्षित प्रकल्पांचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलाय. आता महाराष्ट्राचं तर कमीत कमी 3 प्रोजेक्टमध्ये नाव तरी आलं. म्हणजे मला तर असं वाटतं की तुम्ही म्हटलं त्या 4 स्टेट नंतर फक्त महाराष्ट्राचं नाव त्या ठिकाणी आलंय. बजेट न वाचता त्याच्यावर दिलेली ही प्रतिक्रिया आहे. सर, पेट्रोल आणि डिझेलवर अधिभार लावलाय, पेट्रोलवर 2.5 रुपये आणि डिझेलवर, त्यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं होणार अशी एक प्रतिक्रिया येते. मला असं वाटतं की या संदर्भात मी काही वृत्तवाहिन्यांवर देखील बघितलं, न पाहता दिलेली रिॲक्शन आहे. कारण हा अधिभार स्वतःकडची ड्युटी कमी करून ऍडजस्ट करण्यात आलाय. 1 नव्या पैशाचाही अधिभार हा ग्राहकावर पास ऑन होत नाहीये. सरकारला ड्युटीतनं जे पैसे मिळत होते त्या ड्युट्या कमी करून ते पैसे या अधिभाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांकरता देण्यात आले आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकावर 1 रुपयाचा नाही, 1 नव्या पैशाचाही अधिभार त्याच्यातनं पडत नाहीये. हिंदी में जानना चाहेंगे, खासकर जो आज का बजट है वो इंफ्रा पे काफी ध्यान दिया गया है और कैसे देखते? मैं ऐसा कहूंगा कि महत्वाकांक्षा और आत्मविश्वास से भरा हुआ आत्मनिर्भर भारत का ये बजट है. मैं आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी और फाइनेंस मिनिस्टर निर्मला सीतारमण जी का बहुत बहुत अभिनंदन करना चाहता हूं, आभार व्यक्त करना चाहता हूं कि पैंडेमिक के चैलेंजिंग समय पर, चुनौतीपूर्ण समय पर जिस प्रकार का बजट उन्होंने दिया है, अपने आप में पूरी दुनिया में चैलेंज को कैसे अवसर में बदला जाता है इस बजट ने हमको दिखाया है. अगर हम देखें तो लोग ये मानते थे कि बजट श्रिंक होगा, बजट में स्पेंडिंग कम होगा, इंफ्रास्ट्रक्चर का स्पेंडिंग कम होगा, लेकिन एक अभूतपूर्व इस प्रकार का स्पेंडिंग इंफ्रास्ट्रक्चर का किया जा रहा है. 5 लाख करोड़ से ज्यादा पैसा इंफ्रास्ट्रक्चर पर लगाया जा रहा है. विशेष रूप से हेल्थ के सेक्टर में
131%, 31% हेल्थ सेक्टर में बढ़ोतरी की गई है और 28,000 प्राइमरी हेल्थ सेंटर्स को विकसित किया जाने वाला है, जिससे देश में गरीबों को और निम्न मध्यम वर्गीयों को डायरेक्ट हेल्थ बेनिफिट मिलेगा और सरकारी व्यवस्था में अच्छे तरीके से इलाज मिलेगा। प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना का यह विस्तार देश के लिए एक अभूतपूर्व इस प्रकार की घटना है। विशेष रूप से इंफ्रास्ट्रक्चर के सेक्टर में रोड्स हो, पोर्ट्स हो, मेट्रो रेलवे हो या फिर हाउसिंग हो, इसमें जिस प्रकार से या रेल का सेक्टर हो, जिस प्रकार से सरकार ने निवेश करने का निर्णय लिया है, ये अपने आप में एक रिकॉर्ड है और इससे हमारी अर्थव्यवस्था को गति मिलेगी, इससे बड़े पैमाने पर रोजगार निर्मित होगी और इसके साथ साथ डाइवेस्टमेंट और पब्लिक प्राइवेट पार्टिसिपेशन, ये दोनों चीजों को अगर हम मिलाकर देखें तो मैं ऐसा मानता हूं कि कम से कम 1 करोड़ रोजगार के अवसर इसके माध्यम से देश के अंदर तैयार होंगे। सबसे महत्व की बात यह है कि कृषि का बजट 2013-14 की तुलना में कम से कम 5 गुना बढ़ाया गया है और जो लोग ये कहते थे कि ये सरकार कृषि मंडियों को समाप्त करना चाहती है, उनको करारा जवाब इस बजट से मिला है। कृषि मंडियों को न केवल स्ट्रेंथन किया गया है बल्कि उनको एक बहुत बड़े निवेश को एक्सेस दिया गया है, जिससे वो अपने आप में आत्मनिर्भर हो सकती है। इसके साथ साथ बहुत बड़े पैमाने पर एमएसपी के बारे में भी लोगों के मन में दुर्भावना फैलाई जा रही थी, गलत बातें, बरगलाने वाली बातें कही जा रही थी। एमएसपी का जो ब्यौरा हमारी आदरणीय वित्त मंत्री जी ने दिया है, मैं ऐसा मानता हूं उससे लोगों की आंखें खुली होगी, खासकर विरोधकों की आंखें खुली होगी, क्योंकि गेहूं के मामले में जो एमएसपी की खरीद थी 13-14 में अगर 33,000 करोड़ की थी तो वो 20-21 में 75,000 करोड़ की है। चावल में 63,000 करोड़ से वो खरीद 1,72,000 करोड़ हुई है। जो हमारा दलहन तिलहन है इसमें मात्र 236 करोड़ की खरीद होती थी, वो 10,000 करोड़ पर गई है। कॉटन में, कपास में 90 करोड़ से वो 25,000 करोड़ गई है। तो कुल मिलाकर एमएसपी की खरीद पुरानी सरकार से 2 गुनी से भी ज्यादा इस सरकार ने की है। इसके साथ साथ कृषकों के लिए 16 लाख करोड़ का ऋण हो, 30,000 करोड़ का इमरजेंसी ऋण हो, रूरल इंफ्रास्ट्रक्चर में 40,000 करोड़ रुपया हो। इसके साथ साथ कई उपाय ये कृषकों के लिए इस बजट में लिए गए, जिसमें 10,000 करोड़ रुपया माइक्रो इरिगेशन प्रोजेक्ट्स के लिए जो दिए गए, मैं ऐसा मानता हूं इससे किसानों को पर ड्रॉप मोर क्रॉप इस हेतु से बहुत बड़ा फायदा होगा। एक और महत्वपूर्ण चीज है कि जो हमारे कामगार हैं उनके लिए, हमारे श्रमिकों के लिए इस बजट ने एक नया रास्ता खोला है और अब सब प्रकार के श्रमिकों को एक प्रकार से मिनिमम वेजेस, न्यूनतम वेतन एक्ट के तहत लाया जा रहा है। अभी तक कुछ ही श्रमिकों को न्यूनतम वेतन कानून लागू था, अब सारे श्रमिक, फुटपाथ के, प्लेटफॉर्म के सारे श्रमिकों को ये लागू होने के कारण बड़े पैमाने पर सोशल सिक्योरिटी ये सारे के सारे श्रमिकों को प्राप्त होने वाली है। और अब तक केवल जो ऑर्गेनाइज सेक्टर में श्रमिकों को लाभ मिलता था, अनऑर्गेनाइज सेक्टर में भी श्रमिकों को उसी प्रकार का लाभ यहां पर मिलने वाला है। इतना ही नहीं तो एजुकेशन के सेक्टर में बहुत बड़े पैमाने पर सरकार ने निवेश किया है। 15,000 स्कूलें न्यू एजुकेशन पॉलिसी के तहत अत्याधुनिक की जाने वाली है। 750 एकलव्य विद्यालय जनजाति क्षेत्रों में तैयार होने वाले, जिसको 20 करोड़ से 38 करोड़ 48 करोड़ का एक एक विद्यालय पर निवेश किया जाने वाला है। 100 नए सैनिकी स्कूल खोले जाने वाले हैं और इसके साथ हायर एजुकेशन काउंसिल भी तैयार हो रही है। तो मानव संसाधन के निर्माण के क्षेत्र में भी
सरकार ने इस बजट के माध्यम से बहुत महत्वपूर्ण काम किया है। इसके साथ साथ हम राज्यों का विचार करें तो राज्यों को भी अतिरिक्त निवेश के लिए अवसर तैयार करके दिए। केंद्र सरकार ने राज्यों का इंफ्रास्ट्रक्चर का निवेश ये 2 गुना 3 गुना बढ़े, इस प्रकार का रास्ता खोल दिया है, जिसके कारण राज्यों को भी बहुत बड़ा फायदा ये होने वाला है। इसके साथ साथ इस बजट ने टैक्स टेररिज्म को एबॉलिश किया है। फेसलेस सिस्टम के माध्यम से टैक्स टेररिज्म जो है वो समाप्त करने का काम इस बजट के माध्यम से हो रहा है। मैं विशेष रूप से सरकार का आभार व्यक्त करना चाहता हूं नासिक मेट्रो के लिए। नासिक मेट्रो का एक नया प्रोजेक्ट नियो मेट्रो के नाम से हमने केंद्र सरकार को भेजा था। एक नई परिकल्पना थी, जिन शहरों में उनकी जनसंख्या के अनुपात में मेट्रो फिजिबल नहीं होती, उनके लिए एक नए प्रकार की मेट्रो को हमने कंसीव करके केंद्र सरकार को भेजा था। केंद्र सरकार ने न सिर्फ उसको स्वीकारा बल्कि उसको एक नेशनल मॉडल के रूप में अडॉप्ट किया और नासिक के लिए पैसा भी दिया। उसके साथ साथ नागपुर के फेज 2 को भी पैसा दिया। इसलिए मैं केंद्र सरकार का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं। देवेंद्र जी, शिवसेना ने कहा है कि सबसे ज्यादा टैक्स कलेक्शन महाराष्ट्र से होता है, महाराष्ट्र को कुछ नहीं मिला, जो चीजें मिली है वो सिर्फ बीजेपी जहां पर कॉर्पोरेशन में सत्ता पर वहां पर मिली। देखिए, शिवसेना ये पहले से बजट की रिएक्शन लिख कर रखती है। बजट कैसा भी आए तो वही रिएक्शन वो देते हैं, उनकी रिएक्शन इससे अलग नहीं आएगी। उनको ये भी शायद पता नहीं होगा कि अब किसी सरकार के हाथ में डिवोल्यूशन ऑफ टैक्सेस नहीं है। किसी भी राज्य से आने वाले टैक्सेस में से उस राज्य को कितना पैसा मिलेगा, इसका नियम ये केंद्र सरकार नहीं करती। इसके लिए एक फाइनेंस कमीशन होता है और ये फाइनेंस कमीशन उसका नियम करता है। पहले जब यूपीए का राज था तो फाइनेंस कमीशन 31% देता था, एनडीए के राज में वो 41% है। और इसलिए अगर यूपीए के राज का विचार करें तो महाराष्ट्र से जितना गया और जितना वापिस आया उससे कई गुना ज्यादा पैसा महाराष्ट्र से जो गया और वापिस आया ये एनडीए के सरकार में हुआ है। लेकिन शिवसेना इतनी पढ़ाई करती नहीं है, उनको आवश्यकता भी नहीं है, उनको जुमलेबाजी करनी है। सर, कांग्रेस की तरफ से शशि थरूर ने कहा कि इस बजट को देख के ऐसे लगता है कि कोई गैरेज का मैकेनिक जब टूटा हुआ ब्रेक नहीं ठीक कर पाता है तो उसका गाड़ी का हॉर्न बढ़ा देता है। देखिए, शशि थरूर जो है ये बहुत अच्छे वक्ता है और ये बड़े लच्छेदार शब्दों का इस्तेमाल करते हैं। बाकी बजट के ऊपर तो उन्होंने कुछ कहा ही नहीं है, क्योंकि बजट का स्पेंडिंग क्या हो रहा है, बजट में किस प्रकार से इंफ्रास्ट्रक्चर पे पैसा खर्च हो रहा है, या फिर फिस्कल डेफिसिट कहां बढ़ा है और उसको कैसे कम किया जा रहा है, इसके ऊपर तो बोले ही नहीं है। वो तो एक अच्छे वक्ता है, उनको अंग्रेजी अच्छी आती है, अच्छे अच्छे लच्छेदार अंग्रेजी शब्द इस्तेमाल करते हैं, अर्थ तो कुछ होता ही नहीं है। पेपर पे ये बजट अच्छा लगता है, कांग्रेस ने भी कहा, लेकिन पैसे कहां से लाएगी इस बारे में सरकार ने अब तक कोई बजट के भाषण के दौरान क्लियर नहीं किया चीज। कांग्रेस ने भाषण भी सुना नहीं और बजट भी पढ़ा नहीं। किस प्रकार से हम डेफिसिट कम करेंगे ये भी कहा गया है, कितना बोरोइंग करेंगे ये भी कहा गया है, एक्सटर्नल बोरोइंग कैसा होगा, इंटरनल बोरोइंग कैसा होगा, कैसे पैसे खड़े करेंगे, ये सारी चीजें निर्मला जी ने बहुत स्पष्ट कही है। इसलिए मैं बार बार कहना चाहता हूं, ये पार्टियां ऐसी है बजट से पहले ही अपनी रिएक्शन लिखकर दे देती है और बाद में उसको सुधारती भी नहीं है, बजट सुनती नहीं है और वैसे रिएक्शन दे देती है। एनसीपी की तरफ से एक आया है डिसइन्वेस्टमेंट यानी कि देश बेचने की बात हो रही है, तो डिसइन्वेस्टमेंट की टीका को आप कैसे देखते हैं? ऐसा किसने कहा है? ऐसा एनसीपी ने कहा, जितेंद्र रावत। उनको समझता ही नहीं है एक्चुअली डिसइन्वेस्टमेंट क्या होता है। अभी डिसइन्वेस्टमेंट ये पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप से होता है। उदाहरण के तौर पर अगर एलआईसी की बात करें तो एलआईसी किसी व्यक्ति को नहीं बेची जा रही है, एलआईसी मार्केट में जा रही है, अपना आईपीओ निकाल रही है। तो एलआईसी का आईपीओ कौन लेंगे? आपके और मेरे जैसे निवेशक ले पाएंगे, जो रिटेल निवेशक है वो वहां पर एलआईसी का शेयर ले पाएंगे। इससे एलआईसी को भी पैसा मिलेगा और एलआईसी को जो प्रॉफिट होगा उससे आम आदमी को भी फायदा होगा और इससे एलआईसी की इन्वेस्टमेंट करने की कैपेसिटी बढ़ेगी। कुल मिलाकर मैं इतना ही कहना चाहता हूं, डाइवेस्टमेंट की पॉलिसी शुरू किसने की? ये तो नरसिंह राव जी के समय चालू हुई ना, और उसके बाद की सारी सरकारों ने
मनमोहन सिंह जी की सरकार हो, चाहे बीच में बनी हुई गुजराल जी की सरकार हो, ये सारी सरकारों ने इस पॉलिसी को चलाया है। इस सरकार ने उस पॉलिसी को चेंज किया है और कंप्लीट डाइवेस्टमेंट की जगह स्ट्रैटेजिक डाइवेस्टमेंट, जिसके कारण जनता का, सरकार का और देश का उसके ऊपर का कंट्रोल समाप्त न हो, इस प्रकार से किया। उदाहरण के तौर पर अगर हम देखें तो जो हमारा इंश्योरेंस का सेक्टर है, इंश्योरेंस के सेक्टर में अब 74% तक का निवेश अलाउ किया है। इससे क्या होगा, देश में बहुत बड़े पैमाने पर पैसा आएगा, लेकिन हमारा कंट्रोल कैसा रहेगा, तो कंट्रोल ऐसा रहेगा कि सारी स्ट्रैटेजिक पोजीशंस पर इंडियंस को ही रखना पड़ेगा, इस प्रकार का उसमें निर्णय है। और सबसे बड़ी बात, जो सरप्लस वो क्रिएट करेंगे उसको देश में रखना पड़ेगा, इस प्रकार से उसमें कहा गया है। तो ये जरा बिना पढ़े, बिना समझे ये जो रिएक्शन दे देते हैं ना, ये मुझे लगता है कि थोड़ा सोच समझ कर दे। कार्तिक चिदम्बरम ने कहा है कि जो बजट की गाड़ी है वो सिर्फ चुनावी राज्यों से ही गुजर रही है। वो कोई नेता आहे का? सर, मराठीमध्ये जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की देश विकायला काढणारं बजेट आहे. अनेक फॉरेन इन्व्हेस्टमेंट संदर्भात त्यांनी टीका केली. असं आहे की जेव्हा समजत काहीच नाही आणि आपण बोलतो त्यावेळी अशा प्रकारची रिएक्शन येते. आता LICचं डायव्हेस्टमेंट कसं होणार आहे, तर LICचा IPO येणार आहे. म्हणजे काय होणार, तर LICचा IPO आल्यानंतर तुमच्या माझ्यासारखे सामान्य माणसं त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतील, त्याचा शेअर विकत घेऊ शकतील, LICला पैसे मिळतील, त्याचा जो LICला फायदा होईल त्याचा डिव्हिडंड तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला मिळेल आणि त्याची ओनरशिप जी आहे ती सरकारचीच राहील किंवा ती सामान्य माणसाची राहील. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आणि त्यातनं LIC जो सरप्लस पैसा येईल तो आतापर्यंत LIC इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवते, त्याचा देशाला फायदा होईल. त्यामुळे कशा प्रकारचं डायव्हेस्टमेंट आहे. बरं, डायव्हेस्टमेंटची पॉलिसी कोणी आणली, ही नरसिंहरावजींनी आणली. त्याच्यानंतर ती गुजराल साहेबांच्या सरकारमध्ये होती, ती अटलजींच्या सरकारमध्ये होती, मग ती आपल्या मनमोहन सिंगजीच्या सरकारमध्ये होती. त्यामुळे डायव्हेस्टमेंटची पॉलिसी काही काल उचलून आणलेली नाही, पण मोदीजींनी स्ट्रॅटेजिक डायव्हेस्टमेंट केली आहे. म्हणजे आपले ऍसेट हे पूर्ण दुसऱ्याच्या हातात जाऊ नये अशा प्रकारची स्ट्रॅटेजिक डायव्हेस्टमेंट केली आहे. आता तुम्ही बघा की उदाहरणादाखल म्हणजे स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट पॉलिसी जर आपण बघितली तर आता इन्फ्रास्ट्रक्चर इन्शुरन्सच्या सेक्टरमध्ये 74% आता फॉरेन इन्व्हेस्टमेंट येऊ शकेल. पण त्याचवेळी त्याच्यात अट काय टाकली आहे, सगळ्या की पोझिशनवर भारतीय नागरिकत्व असलेल्या लोकांनाच बसवता येईल. जो सरप्लस तयार होईल तो भारतातच ठेवावा लागेल. मग आता इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा येईल, तो पैसा आल्यामुळे आपल्याला त्याची गुंतवणूक मिळेल, त्यातनं इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टला पैसा मिळेल कारण त्यांना तो तिथेच गुंतवावा लागतो आणि त्यासोबत या कंपन्यांना प्रॉफिट भारतातच गुंतवावा लागेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भारताला फायदा होईल. म्हणून डायव्हेस्टमेंटची पॉलिसी आता स्ट्रॅटेजिक डायव्हेस्टमेंटमध्ये गेली आहे. ती कदाचित त्यांना समजली नसेल आणि त्याच्यामुळे ते आपलं आधीच जे लिहून आणलेलं आहे, भारत विकायला काढला, हे करायला काढलं, ते करायला काढलं. मग असं जर विचार केला तर नरसिंहरावांपासून प्रत्येकाने भारत विकायला काढला असं आपल्याला म्हणावं लागेल आणि मनमोहन सिंगांनी भारत विकायला काढला असं म्हणावं लागेल. असं ते म्हणणार आहेत का, असं माझा त्यांना सवाल आहे. सर, इसके अलावा TMC की तरफ से भी बयान आया है. उन्होंने कहा है कि ये बजट अमीर को और अमीर करेगा, गरीब को और गरीब करेगा और मिडिल क्लास का आप कुछ नहीं लगा. मुझे बहुत आनंद है कि अभी भी 20 साल पुरानी प्रतिक्रिया ही TMC दे रहा है. 20 साल से प्रतिक्रिया उनकी बदली नहीं है. 20 साल से जब भी वो विपक्ष में रहते हैं तो यही प्रतिक्रिया देते, कोई नई प्रतिक्रिया नहीं देते. सर, महाविकास आघाडीकडनं पत्रकारांची मुस्कटदाबी सुरू आहे. 2 पत्रकारांवर ABP माझाच्या 2 पत्रकारांवर शिर्डीमध्ये गुन्हा दाखल केला. एक बातमी कव्हर केली या कारणासाठी. ही मुस्कटदाबी गेले वर्षभर चाललेली आहे. महाराष्ट्रामध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य नाही, महाराष्ट्रामध्ये अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य राहिलेलं नाही. ट्विटर, फेसबुक या समाज माध्यमांमध्ये काही लिहिलं, सरकारच्या विरोधात काही जरी लिहिलं तरी देखील तुम्हाला नोटीस मिळते आणि जेलमध्ये जावं लागतं. सरकारच्या विरोधात बातमी दाखवली तर तुमच्यावर गुन्हा दाखल होतो. म्हणून मी सातत्याने म्हटलंय, एक प्रकारची अघोषित इमर्जन्सी महाराष्ट्रात या सरकारने लागू केली आहे. देवेंद्र जी, कपिल सिब्बल ने कहा है कि सबका जवाब मुझसे लोग